कबूतरखान्यावरून राज ठाकरे यांनी घणाघात केलाय। गुजरातींनी कबूतर घेऊन गुजरातला जावं, कबूतरांवरून समाजामध्ये दुफळी माजवणारं राजकारण सुरू आहे। मारवाड्यांनी गुजरातला जाऊन कबूतर उडवावीत, कबूतर घ्या आणि गुजरातला जाऊन उडवा असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। पहिल्यांदा गुजराती मारवाडी या मुंबईमध्ये आहेत 13%। कळलं का? आणि यांना जर एवढा पैशाचा माज असेल ना, ती कबूतर घ्या आणि जा गुजरातला, उडवा तिकडे कबूतर। मुंबईतील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले। कबूतरखान्याचा विषय आरोग्याशी निगडीत असतानाही कबूतरखान्यांवरून राजकारण केले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत राज ठाकरेंनी कबूतरखान्यांच्या विषयावरून भाजप करत असलेल्या राजकारणाचा खरपूस भाषेत समाचार घेतला। मंगलप्रभात लोढा हे कबूतरखान्यांवरून राजकारण करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। हा कबुतराचा वाद मंगलप्रभात लोढाने आणला, मुद्दामून करायला लावला राजकारणासाठी। समाजामध्ये फूट पाडायची, या सगळ्या गोष्टी करायच्या आणि ह्याच्यातनं तुम्हाला राजकारण करायचंय। कबूतरखान्यांमुळे सामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय, तरीही काही जण पैशाच्या जोरावर कबूतरखाने लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। काही गुजराती मारवाडी लोकांना जर कबूतरखाने हवे असतील तर त्यांनी ते गुजरातला घेऊन जावेत असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला। मराठी माणसांमध्ये राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त त्या कबूतरखान्याची प्रतिक्रिया खूप स्ट्रॉंग होती खाली, की तिथे असं म्हटलं गेलं की आम्ही पैसे देऊ। ही बदललेल्या समाजाची मानसिकता दाखवतं की त्यांनी म्हटलं की आम्ही पैसे देऊन तिथे कबूतरखाने चालवतो, आम्ही हवा तर आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो। ही त्या बदललेल्या समाजाची माहिती नाही। हे मुळात पहिल्यांदा गुजराती मारवाडी या मुंबईमध्ये आहेत 13%। कळलं का? आणि यांना जर एवढा पैशाचा माज असेल ना, ती कबूतर घ्या आणि जा गुजरातला, उडवा तिकडे कबूतर। प्रश्न कबुतरांमुळे काही रोगराई पसरते एवढंही भान नाही तुम्हाला? लोकांना अनेक अस्थमाचे विकार आणि इतर अनेक गोष्टींचे विकार होतात, ह्याचा त्रास नाही होत तुम्हाला? तुम्हाला कळत नाहीये? कळतंय सगळं, पण राजकारण करायचंय। अनेक लोक येतात ना मला त्या पर्युषण नंतर, मिच्छामी दुक्कडम, म्हणजे काय आम्ही काय आमच्याकडनं काय पाप बीप झालं असेल तर आम्हाला माफ करा। करता कशाला पाप? आपण बोलतो का कधी माफ करा म्हणून? राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर जैन मुनी निलेश चंद्र यांनी पलटवार केला। मारवाडी गुजराती महाराष्ट्रातच जन्मलेत, त्यांना गुजरातमध्ये जायला सांगणारे तुम्ही कोण असा सवाल निलेश चंद्र मुनींनी केला। तुम्ही कबूतराला म्हणता की बाहेर झाला, तर आपला बांगलादेशला सांगा ना तुम्ही बाहेर जायला। जे एवढ्या मस्जिदी बनल्या आहेत साहेब, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या हो। आपल्या महाराष्ट्राची ते गुजराती मारवाडीचा वाद आहेत, अशी कितनी बांगलादेशी आपल्या भारतामध्ये आले आहेत, बांगलादेशाला तिथं मारलेला आहे, त्याला जाळलेला आहे, त्याच्यावर तुम्ही काही बोलले नाही साहेब। मला असं वाटते साहेब की कबूतर जाणं नाही जाणं हे बाबासाहेबांचा जो संविधान आहे ना, तो आम्हाला सांगेल। आमचा महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे, आम्ही इथंच राहणार आहे। कोणाची ताकद नाही आहे का आम्हाला इथून तिथं ओढायची। आणि प्रत्येक धर्म आमचा धर्म आहे, जीव दिया पालणं आमचं रक्त राहणार आहे आणि मरापर्यंत हे जीवाची रक्षा करणं, प्राणांची रक्षा करणं हे आमची जैन समाजाची आणि सनातन समाजाची संस्कृती आहे। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपनंही आता प्रत्युत्तर दिलंय। कबूतर ही मुंबईच्या पर्यावरणाचा एक भाग असल्याचा दावा भाजपनं केला। राज ठाकरेंनीच कबूतरखान्याच्या विषयात राजकारण केल्याचा आरोप भाजपानं केला। हा मुद्दा राजकारणासाठी कोणी बाहेर काढला? हा यांनीच बाहेर काढला। हा मुद्दा राजकारणाचा मुद्दाच नाही आहे, हा एन्व्हायरमेंटल आणि मेडिकल सब्जेक्ट आहे। या ठिकाणी आपल्या पर्यावरणाचा, आपल्या इकोसिस्टमचा भाग हा कब्दीची ही केविलवाणी अवस्था आहे, अशा प्रकारचं चित्र यासमोर त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते। आणि त्यामुळे कबूतर हे या इकोसिस्टमचं, या पर्यावरणाचा एक भाग आहे। कबूतराला खाद्य हे मिळालं पाहिजे, कारण तो सुद्धा पर्यावरणाचा इकोसिस्टमचा भाग आहे। महानगरपालिकेने या ठिकाणी योग्य अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे। ज्या ठिकाणी ह्युमन पॉप्युलेशन नाही आहे, लोकसंख्या नाही आहे, अशा ठिकाणी कबूतरखाने उभारायचे। प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये एक कबूतरखाना उभारायचा। ज्या ठिकाणी मानवाची लोकसंख्या नाही आहे, कमी आहे, अशा ठिकाणी, जेणेकरून त्या ठिकाणी कबूतरांना खाद्य हे दिलं जाईल आणि त्या कबूतरांना खाद्य दिल्यामुळे त्या ठिकाणी मानवालाही त्रास होणार नाही, अशा प्रकारचा मध्य मार्ग हा मुंबई महानगरपालिकेने ऑलरेडी या ठिकाणी काढलेला आहे। मुंबईत कबूतरखाने नकोच अशी ठाम भूमिका राज ठाकरेंची आहे।
निवडणुकीचा निकाल काही लागू दे, राज ठाकरे कबूतरखान्याचा निर्णय लादला तर त्याविरोधात रस्त्यावर उतरतील हे त्यांच्या आजच्या भूमिकेतून स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.